भाऊंचा संपूर्ण परिवार आज उपस्थित आहे। आदरणीय सुरेश दादा, त्यांचे सुपुत्र राहुलजी, 3 बहिणी आहेत, अरुणाताई, मंगलताई आणि सविताताई। 3ही बहिणी माहेराला येतात, भावाचा फोटो डोळे भरून पाहतात आणि मग ध्यानात येतं, भाऊ याच मनगटावरती राखी बांधत होते तुमच्या, पण आता काय पाहायचं ना, ते फक्त फोटोत पाहावं लागतं। हे प्रचंड मोठं दुःख बहिणीला आहे। एकाच आईच्या पोटातून जन्माला आलेली लेकरं असतात। माझ्या दादानो, भावाच्या जाण्याचं दुःख जगात जर कुणाला मोठं असेल तर ते फक्त बहिणीला आहे। सोन्याच्या ताटी उजळलेल्या ज्योती एवढंच म्हणत नाही, कधी भगवंत प्रसन्न झालं तर देवाला नवच बोलत राहते, देवा मला चपल्या सोडायला एकुलता एक उमरा कुणाचा असेल तर माझ्या भावाचा आहे। आई बापानंतर भावाला आईप्रमाणे प्रेम करणारी कोण असेल ना तर ती बहीण आहे। माझ्या दादानो, एकाच आईच्या पोटातून जन्माला येणारी लेकरं असतात, किती प्रेम असावं बहीण भावाचं, एवढं प्रेम, एवढं प्रेम, एवढी माया। जर भाऊ निघून गेला ना, हात आपटून रडते, कागा आत्या हात का आपटते, तुला नाही कळायचं बेटा, या भाऊतलं भाऊबळ निघून गेलं, माझा भाऊ निघून गेला, माझ्या माहेरातला आधार संपला। येत होते त्याच्या भरोशावर, डोळे भरून पाहत होते त्याला, त्यानं काही द्यावं याची अपेक्षा नव्हती। माझा भाऊ लाखात एक होता, करोडोत एक होता, या पंचकृषीचा आधार होता। आता विठ्ठल भाऊ दिसायचे नाहीत, याची जाणीव अरुणाताईला आहे, याची जाणीव मंगलताईला आहे, याची जाणीव सविताताईला आहे। माझ्या दादानो, याहीपेक्षा जास्तीचं दुःख होतं लेकींना। लेकी माहेराला येतात, ऐकावं आपण, मनीषाताई, योगिताताई या लेकी आहेत, लेकी माहेराला येतात, बापाचा फोटो भिंतीवर टांगलेला पाहतात आणि गालावरती अश्रू ओघळतो। मग भावाचं लहान लेकरू विचारतं, आत्या आता का रडते ग, रडू नको तर काय करू बेटा। जेव्हा जेव्हा माहेरला येत होते, भाकरीचे 2 तुकडे आणत होता माझा बाप, पायऱ्या उतरून खाली येत होता, एक तुकडा उजव्या हातानं, दुसरा तुकडा डाव्या हातानं टाकायचा, कडाकडा बोट मोडायचा, आली माझी डॉक्टरीन, आली माझी वकिलीन, दृष्ट काढली जायची या माहेरात। ज्यांचं प्रथम पुण्यस्मरण वैकुंठवासी विठ्ठल भाऊ, भाऊंना आमच्यातून जाऊन आज बरोबर 1 वर्ष झालेला आहे। सज्जन हो, गए हुए कभी आते नहीं है, मगर उनकी याद हर वक्त आ जाती है। गेल्या 364 दिवसातला असा एकही दिवस नाही की भाऊंची आठवण या भुजबळ परिवाराला आली नाही। मातीचं घर, मातीचं अंगण, मातीची चूल, कुडामिडीचं आयुष्य, वडील लेकरांकरता आयुष्यभर झटत राहतात। बाप म्हणजे शाबासकीची थाप असतो, प्रेमाचं झुकतं माप असतो, जोपर्यंत घरामध्ये असतो तोपर्यंत जाणवत नाही आणि निघून गेल्यानंतर त्याच्याशिवाय करमत नाही। हा परिवार अत्यंत समृद्ध आहे। या परिवारामध्ये शास्त्र, शस्त्र, विद्या, संस्कार यांचा मिलाप आहे। भाऊंच्या वागण्यात नम्रता, बोलण्यात गोडवा आणि हृदयात गरिबीची जाण होती। आपलं कीर्तनावरती लक्ष असावं आणि विठ्ठल भाऊंवरती जसं तुमचं प्रेम आहे तसं भुजबळ परिवारावरती माझीही श्रद्धा आहे। आपल्याला कल्पना असेल, या गावामध्ये कुणी हाक मारावी, भाऊनी नकार देऊ नये, वागण्यात नम्रता, बोलण्यात गोडवा, हृदयात गरिबीची जाण, कुणालाही त्यांनी माझं म्हणावं आणि कुणीही त्यांना माझं म्हणून हाक मारावी। संप्रदायामध्ये विशेष व्यासंग होता, पंढरपूरची वारी होती। जेवढं प्रेम स्वतःच्या लेकरांवर होतं, तेवढंच प्रेम समाजावर होतं, तेवढंच प्रेम स्वतः सांभाळलेल्या बैलांवरती सुद्धा होतं। भाऊंच्या पावलाचा आवाज आला, भाऊंचा आवाज आला की गोठ्यातली बैल हमरावीत, पोटच्या पोरासारखी माया त्यांनी करावी। एवढं प्रेम असावं गोठ्यातल्या बैलावर की पंचकृषीमध्ये नाव व्हावं। आता बसलेले फक्त बसून बसून जय म्हणा। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय, आदि शक्ती मुक्ताबाई की जय, पवनपुत्र हनुमान की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय। असं कीर्तन माझ्याकडे, जय तुमच्याकडे। शेवट तो भला माझा बहुगोड झाला, आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा, परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागेला, आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा, तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी,
आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा समचरण सरोजम सांद्रणीला बुदाबम जगननिहित पाणी मंडनम मंडनाना तरुण तुलसी माला गंधरम कंज नेत्रम सदय धवलहासम विठ्ठलम चिंतयामि दया ज्ञान शांती तिथे योग निष्ठा मुखी दिव्य तेज दिसे संत श्रेष्ठा अलौकिक लीला किती आठवावे अलौकिक लीला किती आठवावे श्री निवृत्तीनाथा नमो नम्र भावे अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांबुज तेजस्फृत्यक प्रदेशम विधींद्रादिदेव सदास्तु यमानं समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम् नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा नमो 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 ज्ञानेश्वरा धूमपणा लावा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा टाळी वाजवा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई 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 नमो त्रिभुवन आद्यत्रय जननी देवाचे शेवट तो भला माझा बहुगोड झाला आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा किंचित त्याचा गेन फक्त वाढवा माझ्या माईकला थोडा गेन द्या आणि किंचित बेस वाढवा त्याचा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला उच्चारलेला गायलेला अभंग संत हृदय सम्राट जगद्गुरु जगद्वंदनीय वारकरी संप्रदायाचे कळस वैराग्याचं मूर्तिमंत उदाहरण पाचव्या वेदाचे निर्माते सकल संत कंठी विभूषित या महाराष्ट्राचा प्राण वारकरी संप्रदायाची अस्मिता संत तुकोबांचा चारचरणाचा सर्वांच्या पाठांतरातला अत्यंत गोड देखणा आजच्या स्थितीला शोभेल असा महाराजांच्या गाथ्यातील या लाक्षणीय उपस्थितीमध्ये हा अभंग म्हणजे भाऊंचं जीवन कार्य प्रतिपादित करणारा आजचा हा अभंग आहे. या बाबा इकडून लावलं तर बरं होईल, इकडून म्हणजे दोन्ही मृदंगाचार्य कवर होतील ना. उजव्या हाताने लावा, दिवा विजायचा नाही आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तर वरती उडून जायचं नाही. असं सगळ्या गोष्टी आहेत ना. इकडून लावा. शेवट तो भला माझा बहुगोड झाला आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. अभंग तुकोबांचा ज्यांचं प्रथम पुण्यस्मरण वैकुंठवासी विठ्ठल भाऊंना आमच्यातून जाऊन आज बरोबर 1 वर्ष झालेलं आहे. सज्जन हो,
गए हुए कभी आते नहीं है, मगर उनकी याद हर वक्त आ जाती है. गेल्या 364 दिवसातला असा एकही दिवस नाही की भाऊंची आठवण या भुजबळ परिवाराला आली नाही. मातीचं घर, मातीचं अंगण, मातीची चूल, कुडामिडीचं आयुष्य. वडील लेकरांकरता आयुष्यभर झटत राहतात. बाप म्हणजे शाबासकीची थाप असतो, प्रेमाचं झुकतं माप असतो. जोपर्यंत घरामध्ये असतो तोपर्यंत जाणवत नाही आणि निघून गेल्यानंतर त्याच्याशिवाय करमत नाही. हा परिवार अत्यंत समृद्ध आहे. या परिवारामध्ये शास्त्र, शस्त्र, विद्या, संस्कार यांचा मिलाप आहे. भाऊंच्या वागण्यात नम्रता, बोलण्यात गोडवा आणि हृदयात गरिबीची जाण होती. आपलं कीर्तनावरती लक्ष असावं, आपलं कीर्तनाकडे, माझ्या शब्दांकडे लक्ष असावं. आजची माझी परिस्थिती काही अशी आहे जशी अर्जुनाची होती. भगवान श्रीकृष्णाला अर्जुन म्हणे, का रे देवा, सामोर बसणारे माझेच नातेवाईक आहेत ना, माझ्याच नातेवाईकांबरोबर मी युद्ध कसं करावं, अशी परिस्थिती माझी आहे. याचा अर्थ आपण काही तलवार घेऊन लढणार नाही, पण तुम्ही सगळे नातेवाईक आहात. आणि विठ्ठल भाऊंवरती जसं तुमचं प्रेम आहे तसं भुजबळ परिवारावरती माझीही श्रद्धा आहे. आपल्याला कल्पना असेल, या गावामध्ये कुणी हाक मारावी, भाऊनी नकार देऊ नये. वागण्यात नम्रता, बोलण्यात गोडवा, हृदयात गरिबीची जाण. कुणालाही त्यांनी माझं म्हणावं आणि कुणीही त्यांना माझं म्हणून हाक मारावी. संप्रदायामध्ये विशेष व्यासंग होता. पंढरपूरची वारी होती. जेवढं प्रेम स्वतःच्या लेकरांवर होतं तेवढंच प्रेम समाजावर होतं, तेवढंच प्रेम स्वतः सांभाळलेल्या बैलांवरती सुद्धा होतं. भाऊंच्या पावलाचा आवाज आला, भाऊंचा आवाज आला की गोठ्यातली बैल हमरावीत. पोटच्या पोरासारखी माया त्यांनी करावी. एवढं प्रेम असावं गोठ्यातल्या बैलावर की पंचकृषीमध्ये नाव व्हावं. आपल्या तालुक्यात एक म्हण सुप्रसिद्ध आहे, ज्याचं जळतं त्याला कळतं. या म्हणीमध्ये मी स्वतः बदल केलेला आहे. ज्याचं जळत नाही त्याला कधीही कळत नाही. माझ्या आयुष्यातले काही प्रसंग आहेत ते मलाच प्यारे आहेत. याचा आणि तुमचा संबंध नसतो. त्याचं कारण असं आहे, झाड जुनं होतं, सावली द्यायचं बंद करत नाही. जोपर्यंत बांधावरती असतं तोपर्यंत त्याची किंमत नसते. ज्या दिवशी झाड बांधावरून उन्मळून पडतं त्या दिवशी सावली शोधत राहतो आपण. असाच भुजबळ परिवार बाप नावाची सावली शोधत आहे. भाऊंचा संपूर्ण परिवार आज उपस्थित आहे. आदरणीय सुरेश दादा, त्यांचे सुपुत्र राहुलजी, 3 बहिणी आहेत, अरुणाताई, मंगलताई आणि सविताताई. 3ही बहिणी माहेराला येतात. भावाचा फोटो डोळे भरून पाहतात आणि मग ध्यानात येतं, भाऊ याच मनगटावरती राखी बांधत होते तुमच्या. पण आता काय पाहायचं ना, ते फक्त फोटोत पाहावं लागतं. हे प्रचंड मोठं दुःख बहिणीला आहे. एकाच आईच्या पोटातून जन्माला आलेली लेकरं असतात. माझ्या दादानो, भावाच्या जाण्याचं दुःख जगात जर कुणाला मोठं असेल तर ते फक्त बहिणीला आहे. सोन्याच्या ताटी उजळलेल्या ज्योती एवढंच म्हणत नाही. कधी भगवंत प्रसन्न झालं तर देवाला नवच बोलत राहते, देवा मला चपल्या सोडायला एकुलता एक उमरा कुणाचा असेल तर माझ्या भावाचा आहे. आई बापानंतर भावाला आईप्रमाणे प्रेम करणारी कोण असेल ना तर ती बहीण आहे. माझ्या दादानो, एकाच आईच्या पोटातून जन्माला येणारी लेकरं असतात. किती प्रेम असावं बहीण भावाचं. एवढं प्रेम, एवढं प्रेम, एवढी माया. जर भाऊ निघून गेला ना, हात आपटून रडते. कागा आत्या हात का आपटते? तुला नाही कळायचं बेटा, या भाऊतलं भाऊबळ निघून गेलं. माझा भाऊ निघून गेला, माझ्या माहेरातला आधार संपला. येत होते त्याच्या भरोशावर, डोळे भरून पाहत होते त्याला. त्यानं काही द्यावं याची अपेक्षा नव्हती. माझा भाऊ लाखात एक होता, करोडोत एक होता, या पंचकृषीचा आधार होता. आता विठ्ठल भाऊ दिसायचे नाहीत याची जाणीव अरुणाताईला आहे, याची जाणीव मंगलताईला आहे, याची जाणीव सविताताईला आहे. माझ्या दादानो, याहीपेक्षा जास्तीचं दुःख होतं लेकींना. लेकी माहेराला येतात. ऐकावं आपण, मनीषाताई, योगिताताई या लेकी आहेत. लेकी माहेराला येतात. बापाचा फोटो भिंतीवर टांगलेला पाहतात आणि गालावरती अश्रू ओघळतो. मग भावाचं लहान लेकरू विचारतं, आत्या आता का रडते ग? रडू नको तर काय करू बेटा. जेव्हा जेव्हा माहेरला येत होते,
भाकरीचे 2 तुकडे आणत होता माझा बाप. पायऱ्या उतरून खाली येत होता. एक तुकडा उजव्या हातानं, दुसरा तुकडा डाव्या हातानं टाकायचा. कडा बोट मोडायचा. आली माझी डॉक्टरीन, आली माझी वकिलीन, दृष्ट काढली जायची या माहेरात. माझा जाहीर सवाल आहे महिला मंडळ, मी तुमचा मुलगा म्हणून तुम्हाला विचारतो. आई, माझ्या एका भोळ्या प्रश्नाचं खरं उत्तर द्या. जोपर्यंत घरामध्ये माय आणि बाप जिवंत असतो तोपर्यंत तुमची दृष्ट काढली जाते. ज्या दिवशी माहेरातून बाप मरतो त्या दिवसानंतर तुमची दृष्ट परत माहेरातून कुणी काढली का? त्या दिवसानंतर तुमच्या अंगावरून कुणी तुकडा टाकला का? त्या दिवसानंतर आली माझी डॉक्टरीन म्हणून कुणी नाचलं का? त्या दिवसानंतर कुणी तुमच्या चेहऱ्यावरून हात नाही फिरवला? हे ज्याचं जळतं त्याला तेव्हा कळतं. नातवंड रडत राहतात. मंगेश दादा सुपुत्र आहेत. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटे असा मुलगा आहे. योगिताताई, मनीषाताई कन्या, कार्तिकी नात आहे, अन्वी नात आहे, संग्राम अजून लहान आहे. नातूचा आयुष्यातला पहिला मित्र म्हणजे आजोबा. आजोबाचा शेवटचा मित्र म्हणजे नातू. नातूचं पहिलं प्रेम आजोबा, आजोबाचं शेवटचं प्रेम म्हणजे नातू. नात जोपर्यंत लहान असते ना तोपर्यंत तिला आजोबा किती श्रेष्ठ असतात हे कळत नाही. ज्या दिवशी मोठे होते त्या दिवशी तिच्या लक्षात येतं. तळहातावरती 10 रुपयाची चुरगळलेली नोट टेकवणारा माझा आजोबा एका बाजूला, आणि मोठी झाली, नोकरीला लागले, कंपनी हजारो रुपये पगार देईल, तो पगार एका बाजूला. जेवढं प्रेम आजोबांना तळहातावरती दिलेल्या 10 रुपयाच्या नाण्यामध्ये असतं तेवढं प्रेम कंपनी दिलेल्या लाखातही नसतं. तेवढं प्रेम कंपनीनं दिलेल्या पगारातही नसतं. हे नातीला तेव्हा कळतं, हे नातूला तेव्हा कळतं जेव्हा आजोबा पाहायला मिळत नाही. माझी नात गायक झाली पाहिजे, माझी नात वादक झाली पाहिजे, माझा नातू पकवाज वाजवायला शिकला पाहिजे, माझ्या नातीनं समोर पेटी ठेवून गायलं पाहिजे, हे स्वप्न होतं. बेटा, मला नाही मिळालं शिकायला, पण मी तुला शिकवण. असा आजोबा कर्तबगार होत आले का? सहज साखरचंद महाराज लोखंडे यांनी कानावरती घातलं. अरण गावात संत शिरोमणी सावता महाराजांचा भक्त निवास उभा करायचा. युवराजदादानं विनंती केली, शब्दाला मान राखला, 1 लाख रुपयाची देणगी दिली. बैलगाडा शर्यतीमध्ये मोठ्या अग्र क्रमांकानं नाव होतं. जेवढं प्रेम माझ्या मंगेश दादावरती होतं तेवढंच प्रेम आल्हाट परिवारावर, तेवढंच प्रेम बनकर परिवारावर. जावयाला जावयाप्रमाणे कधी पाहिलं नाही, पोराप्रमाणे पाहत आले. मला 1 मुलगा नाही, मला 3 मुलं आहेत, एवढी माया. आणि याही पेक्षा सगळ्यात मोठं दुःख होतं ते यमुनाबाईला. कपाळाचं कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे, आयुष्याचा जोडीदार शतजन्मी भेटू दे. आज मंडप भरलाय, मंडपामध्ये मोठी मोठी माणसं आहेत ज्यांना फक्त मोबाईलच्या स्क्रीनवर पाहता येतं अशी मोठी माणसं. या भुजबळ परिवाराच्या हाकेला ओ दे तिथं आली. कुठं काटकसर नाही, कुठं कमकुवतपणा नाही. आमच्या बापाचं श्राद्ध मोठ्या दिमागात झाले पाहिजे म्हणून वारी करणारा पोरगा मंगेशराव मोठ्या ताकदीनं पुढे आला. रामदास दादा, सचिन दादा हे मित्र आहेत त्यांचे. मोठ्या ताकदीनं हा कीर्तन प्रपंच सुरू आहे. ऐकावं आपण. लेका बाप असतो ना तोपर्यंत बापाची किंमत नसते रे. ऐकताय ना आपण? ज्या दिवशी बाप नसेल त्या दिवशी बापाची किंमत राहते. माझ्याकडे पहा, तुमचा बाप तुमच्या डोळ्यासमोर उभा राहील. लहानसा पोरगा होता, 7.5 वर्षाचं होतं पोरग. किती वर्षाचं? 7.5 वर्षाचं पोरग. गरीबाचं होतं, खायला अन्न नाही, प्यायला नीटचं पाणी नाही, घालायला चांगले कपडे नाही. ऐकावं बरं, आपण भाग्यवान आहोत, आपल्याला मायबाप आहेत. लहानसं पोरग होतं, गावात वाढलं, लहानाचं मोठं होत होतं. एक दिवशी बॅनर लागले गावामध्ये, अवघ्या 4 दिवसानं यात्रा आहे, अवघ्या 4 दिवसानं जत्रा आहे, अवघ्या 4 दिवसानं जत्रा आहे. गावामध्ये पाळणे आले, शाळेमध्ये सूचना दिली, पुढच्या 3 तारखेपासून म्हणे 4 दिवस शाळेला सुट्टी आहे. ऐकताय ना आप्पा महाराज? उद्यापासून शाळेला सुट्टी आहे. कशा करता? जत्रे करता. पोरग घरी गेलं, बापाला हाक मारली, पप्पा. म्हणे काय रे? बाबा माझं काम आहे तुमच्याकडं. काय? उद्यापासून ना आपल्या गावची जत्रा आहे. मग मी काय करू रे? पैसे पाहिजेत बाबा. किती पाहिजेत? 200 रुपये पाहिजेत. नाहीत रे माझ्याकडे पैसे. कामाला जातो लोकाच्यात, धुनी भांडी करते तुझी माय, मग पैसे येतात. रुपये नाही आपल्याकडं. विनंती आहे राजा, आता म्हणलास एवढा म्हणला, परत पैशाचा हट्ट करू नको. नाही बाबा, माझ्या शाळेतले सगळी पोरं जत्रेला निघाली. ऐकताय ना? किती वर्षाचं होतं पोरग?
7.5 वर्षाचं पोरग म्हणतं माझ्या वर्गातली पोरं सगळी जत्रेला निघाली, मी पण जत्रेला जाणार, बाबा मला जाऊ द्या ना, बाबा मला जाऊ द्या, 200 रुपये द्या. नाही बेटा, गरिबी वाईट असते, पोटाला चिमटे काढून जगणारी माणसं होता, पण श्रीमंत नाही रे. मोठ्या मोठ्या बिल्डिंगा लांबून पाहायच्या राजा, चांगल्या चांगल्या गाड्या लांबून पाहायच्या. ऐक रे माझ्या दाद्या, जत्रेला जायला पैसे नाहीत. नाही बाबा, मला जत्रेला जायचंय. मग एक काम करतो राजा, पैसे नाहीत माझ्याकडं, पण तुझा बाप जिवंत आहे, काळजी करू नको, मी तुला खांद्यावर घेतो, जत्रेमध्ये फिरवून आणतो. असं म्हणाला बाप. पोराला खांद्यावर घेतलं. किती वर्षाचं होतं लेकरू? 7.5 वर्षाचं पोरग खांद्यावर घेतलं. एक वाक्य सांगतो माझ्या तायानो, आई लेकराला कमरेवर घेते. आई लेकराला कमरेवर घेते. आईला असं वाटतं मला जे दिसलंय ते माझ्या पोरानं पाहिलं पाहिजे. आईला असं वाटतं मला जे दिसलंय ते माझ्या पोरानं पाहिलं पाहिजे. बापाला असं वाटतं मला जे दिसलं नाही ते सुद्धा माझ्या पोरानं पाहिलं पाहिजे, म्हणून लेका खांद्यावर घेतो बाप. ऐकावा आपण, खांद्यावर घेतला पोरगा, जत्रेमध्ये आलाय बाप. ऐकता ना तुम्ही, माझ्याकडे लक्ष आहे ना तुमचं, शब्दांकडे लक्ष द्या. जत्रेमध्ये आले, फिरू लागले. पहिलं दुकान लागलं जिलाबीचं. पोरानं हाक मारली, बाबा मला जिलाबी पाहिजे. गप्प बस, पैसे नाहीत आपल्याकडं. थोडं पुढं गेल्यानंतर बत्ताशाचं दुकान लागलं. बाबा मला ते रेवड्या खायच्या, मला बत्ताशे खायचे. नाही राजा, पैसे नाहीत आपल्याकडं. चल पुढं, तुला सांगितलं ना काय मागायचं नाही, पैसे नाहीत आपल्याकडं. पैसे नाहीत, त्याला पैसे लागतात, काही मागायचं नाही. पुढं गेल्यानंतर पेड्याचं दुकान लागलं. बाबा मला पेढे पाहिजेत. नाही मिळणार, चल पुढं. 7.5 वर्षाचं पोरग बापाला पुढं घेऊन चाललंय. पुढं गेल्याच्या नंतरनं ऐकावं आपण, त्याला बंदूक दिसली खेळण्यातली. पप्पा मला बंदूक पाहिजे. नाही मिळणार. फुटबॉल पाहिजे. नाही मिळणार. मला तो खेळण्यातला JCB पाहिजे. नाही मिळणार. मला चॉकलेट पाहिजे. नाही मिळणार. पुढं गेल्यानंतर पाळणे लागले. त्रिकोणी पाळणा, उभा पाळणा, गोल पाळणा, सगळे पाळणे फिरत होते. लेकरू एकटक पाळण्याकडे पाहत होतं, चेकाळत होतं, बापाच्याच खांद्यावरनं उड्या मारत होतं. मला बसायचं. एवढ्यात त्याच्या वर्गातली 2 पोरं पाळण्यात बसलेली पाहिली. टाटा करू लागलं, बाय बाय करू लागलं आणि म्हणू लागलं बापाला मला खाली उतरवा. एवढ्या लाता घालू लागलं लेकरू. 7.5 वर्षाचं पोरग त्या बापानं खाली उतरवलं. ऐकावं बरं आपण, खाली उतरवलं पोरग. आणि खाली उतरवल्यानंतर पोरग बापाच्या हाताला झटका देऊ लागलं. पप्पा मला तिकडं जायचंय, बाबा मला बसवा ना त्याच्यात. पैसे नाहीत रे राजा, मला त्याच्यामध्ये बसायचंय, मला घोड्यावरती बसायचंय. नाहीत पैसे. कसा त्याच्या हातातून हात सुटला, पोरगा चुकला. बापाची पोराची ताटातूट झाली. उड्या मारताना पोरग पाळणा जोपर्यंत फिरत होता तोपर्यंत नादवून गेलं होतं, आनंदानं उड्या मारत होतं. ज्या क्षणी पाळणा थांबला त्या क्षणी त्याच्या ध्यानात आलं आपला बाप आपल्या शेजारी नाही. रडू लागला पोरगा, शोधू लागला बापाला. पप्पा, बाबा, बाबा कुठे गेले, बाबा कुठे गेले, मला बाबा पाहिजे. बाबा कुठे गेले, माझा बाबा पाहिजे, माझा बाबा पाहिजे, माझा बाबा पाहिजे. बाबा कुठं आहेत, बाबा पाहिजे. बाबा कुठं आहेत, बाबा पाहिजे. ऐकावं आपण बापाचं महत्त्व. बाबा पाहिजे. 4-2 माणसं परकी होती, जवळ आली. कोणाचा रे तू, नाव हे सांगताय ना, मला बाबा पाहिजे. किती वर्षाचं होतं पोरग, मला बाबा पाहिजे, मला बाबा पाहिजे. अरे रडू नको, चल आम्ही तुला बत्ताशे घेऊन देतो. मला नाही पाहिजे बत्ताशे, मला बाबा पाहिजे. तुला जिलाबी घेऊन देतो, रडू नको, मला बाबा पाहिजे. मग एक पोलीस आला, उचललं. रडू नको रे, मी तुझ्या घरी पोहोचवतो, रडायचं बंद कर, रडणं चांगलं नाही. ते बघ तुला बंदूक घेऊन देतो, मला बंदूक नको आहे, मला बाबा पाहिजे. तुला फुटबॉल देतो, मला बाबा पाहिजे. चल तुला पाळण्यात बसवतो. नाही बसायचं मला पाळण्यात, मला बाबा पाहिजे. आता या सगळ्या गोष्टी त्या पोराला फुकट मिळत होत्या. मगाशी पैसे नव्हते तेव्हा बाबा नको होता, सगळ्या जगातल्या गोष्टी पाहिजे होत्या. बाबा जेव्हा होता तेव्हा सगळ्या जगातल्या गोष्टी पाहिजे होत्या. जेव्हा बाप जिवंत होता तेव्हा जगातल्या सगळ्या गोष्टी पाहिजे होत्या. आता बाप दिसत नाही, सगळ्या जगातल्या गोष्टी फुकट मिळाल्या, आता बाबा पाहिजे. जोपर्यंत बाप जिवंत आहे ना तोपर्यंत सगळं जग चांगलं दिसतं डोळ्याला, सगळं जग मिळवावं वाटतं. आणि ज्या दिवशी बाप दिसत नाही त्या दिवशी बाबा पाहिजे म्हणून हाक मारतो आपण. एवढी किंमत आहे बापाला. आज या भुजबळ परिवारानं मोठा आधारवड गमावलाय. पण ना इलाज आहे. आया है सो जाएगा राजा रंक फकीर, कोई सिंहासन चढ़ गया, कोई बंदा जंजीर. आता त्यांचा आवाज येणार नाही, कॉल येणार नाही.
कितीतरी जणाच्या मोबाईलमध्ये नंबर असेल ना सेव त्यांचा. नाही रे आता आवाज कानावर. तुमचे तर मित्र आहेत ते जोडीदार आहे लेका, एका वयाची माणसं तुम्ही, दररोज बसणे उठल्यातली माणसं. कधी कधी मनात विचार येतो तुमच्या लेका आम्हाला ठेवलं, चांगल्या माणसाला घेऊन गेला, असं काय चुकलं होतं. आता तर कुठं 4 दिवस सुखाचे आले, अजून जास्त नाही, एक 10-5 वर्षाचं आयुष्य लाभलं असतं. नातू नातवंड लेकरू या सगळ्याची कर्तबगारी पाहायला मिळाली असते. पण नाईलाज आहे. आले देवाजीच्या मना, आले देवाजीच्या मना, आले देवाजीच्या मना, आले देवाजीच्या मना. तेथे कोणाचे चालेना, 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 आपला बाप आपल्या लक्षात नाही. बापासाठी सगळ्या गोष्टी सोडाव्यात. बापाला सोडू नये, बापाला विसरू नये. आपला बाप आपल्या घरात आहे, आपल्या लक्षात नाही. गावात आहे, लक्षात नाही. नावाच्या पाठीमाग आहे, फक्त आपल्या लक्षात नाही. जाऊ द्या, आपलं लक्ष नाही आपल्या बापाकडे. विराट कोहलीनं 1 रन काढली ना तर आताचे पोरं शर्ट काढून नसतात. आपल्या बापानं नांगराचं रुमणं हातात धरून ह्या बांधापासून त्या बांधापर्यंत दररोज नॉट आउट 1000 रना काढल्या. पहिला नंबर आला तर शर्ट काढून नाचणारी पोरं आहेत. पण एखादा शर्ट विकत घेण्याकरता किती कष्ट केले आपल्या बापानं हे आपल्याला माहित नाही. नटानं देह कमवला. हिरोचे, नटाचे, नटीचे फोटो व्हॉट्सअपच्या स्टेटसला, इंस्टाग्रामच्या स्टोरीला, फेसबुकच्या पोस्टला तरुण पोरं टाकतात. त्यांच्यासाठी ते आदर्श राहतात. पण माझ्या भावानो बहिणीनो, नटानं देह कमवला तुम्हाला अट्रॅक्ट करायला, आणि आपल्या बापानं देह झिजवला आपल्याला प्रोटेक्ट करायला. बाप करी जोडी लेकराचे ओढी, बाप करी जोडी लेकराचे ओढी, बाप करी जोडी लेकराचे ओढी, बाप करी जोडी लेकराचे, बाप करी जोडी लेकराचे ओढी, बाप करी जोडी लेकराचे ओढी, बाप करी जोडी लेकराचे ओढी, बाप करी जोडी लेकराचे ओढी. आपुली कुरवडी वाळवणी, आपुली कुरवडी वाळवणी, हे आपुली कुरवडी वाळवणी, आपुली कुरवडी
एकाएकी केला मीराचे जगणी एकाएकी केला मीराचे जगणी एकाएकी केला मीराचे बऱ्याच गोष्टी विनाकारण बापासाठी करा. माझा आजचा सल्ला आहे तुम्हाला. बऱ्याच गोष्टी विनाकारण बापासाठी करा. विनाकारण माहेरी जा माझ्या बहिण्यानो. विनाकारण बापाला आंघोळ घाला जिवंत आहे तोवर. विनाकारण बापाला तुमच्या हातानं भरवा. विनाकारण तुमच्या बापाचा शर्ट एखाद्या दिवशी इस्त्री करून द्या. आवडीनं घालन. माझ्या लेकीनं प्रेस केले हो. माझ्या लेकीने इस्त्री केलेला शर्ट आहे. विनाकारण एखादा चष्मा द्या. विनाकारण एखादी टोपी द्या बापाला. 1 किलो सफरचंद द्या. अर्धी फोड खाईल लेका नातवंडांना देऊन टाकलं गावभर सांगल माझ्या लेकीनं मला 2 किलो सफरचंद दिले. विनाकारण शर्ट द्या. 500चा द्या. 700चा सांगल. विनाकारण माहेरात जा. नाहीतरी बाप मेल्यानंतर भावाची पोरं विचारतात का आला. माझा राग येऊ देऊ नका तुम्हाला, पण हे कटू सत्य आहे. आई बाप मेल्यानंतर माहेरात तुम्हाला हा प्रश्न विचारला जाईल का आला हो. बाप असताना विचारायची ताकद आहे का कोणाची का आला. ज्या दिवशी बाप मरेल त्या दिवशी विचारल तुम्हाला तुमची भावजय, तुमच्या भावाचं पोरग, तुमचा भाऊही विचार का आली ग. सांगावं लागल ना असं चाले म्हणून. विनाकारण बऱ्याच गोष्टी करायच्या असतात. बापानो आपल्या बापासाठी करा. कितीतरी दिवस झालं तुम्ही तुमच्या बापाच्या मांडीवर डोकं नाही टेकवलं. कितीतरी दिवस झालं तुम्ही तुमच्या बापाच्या जवळ जाऊन बसला नाही. लेका सल्ला घ्या बापाचा. आपली प्रगती सख्या भावालाही आवडत नाही. आपली प्रगती पचवणारं एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे आपला बाप आहे. तुटलेल्या शर्टाचं बटन जोडते तिला आई म्हणतात. तुटलेल्या शर्टाचं बटन जोडते तिला आई म्हणतात. लेकराचा तुटलेला आत्मविश्वास जोडायचं काम करतो ना त्याला आपला बाप म्हणतात. बस असा बाप जपला आला पाहिजे. या परिवारानं जपला. शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केलेत पण नाही इलाज आहे. पहिलं पुण्यस्मरण आणि त्यात हरिकीर्तन म्हणजे शेवट तो भला. यात तीळ मात्र शंका नाही. अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखात, अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखात. जय हो. अंतकाळी ज्याच्या जय श्रीराम. नाम आले मुखात. तुका म्हणे सुखा पार नाही. तुका म्हणे सुखा पार नाही. अंतकाळी ज्याच्या नामाले मुखात अंतकाळी ज्याच्या नामाले मुखात तुका म्हणे सुखार नाही. तुका म्हणे सुखार पार म्हणून नामस्मरण कधी वायाला जात नाही. नामस्मरण करत चला. मी ते एक सल्ला देईन तुम्हाला. खिशातला मनीही जपला पाहिजे आणि माळेतला मनी सुद्धा जपला पाहिजे. पण या 2 मण्यात फरक आहे. माझ्याकडे पहा. माळेतला मनी आत ओढावा लागतो. जप कसे करतो आपण महेश बाबा. आत ओढतो आणि खिशातला मनी कसा मोजतो बाहेर सोडतो ना. परत माझ्याकडे पहा. पुण्य असं आत ओढायचं असतं आणि पाप असं बाहेर ढकलायचं असतं. म्हणून कीर्तनकाराचं दर्शन रिकाम्या हातानं कोणी घ्यायचं नसतं. ते आपलं केला इशारा जाता जाता. आपण भाग्यवान आहोत. आपण भारतात जन्माला आलो. तुम्हाला माहिती आहे का ज्ञानोबरायांची एक सुप्रसिद्ध ओवी आहे. हे विश्वाची माझे. ज्ञानोबरायांनी विश्वाला घराची उपमा दिली खरी, पण ज्ञानोबरायांनी प्लॅन सांगितला नाही. मी काही सिव्हिल इंजिनियर नाही, पण मी ज्ञानोबरायांच्या घराचा प्लॅन समजावून देतो. ज्ञानोबरायांच्या मते हे सगळं विश्व काय आहे घर आहे. मग मी घरातल्या खोल्या सांगतो. ऑस्ट्रेलिया घरातला हॉल आहे. अमेरिका घरातली तिजोरी आहे. डेन्मार्क घराचं किचन आहे. पाकिस्तान घरातल्या कुरापती आहे. युरोप घरातली कॉमन बेडरूम आहे.
थायलंड घरातली मास्टर बेडरूम आहे, चीन घरातलं भांडारगृह आहे, जपान घरातलं औषधालय आहे, पण माझा भारत देश या घरातलं देवघर आहे हे कधी विसरू नका. आणि या देवघरात जन्माला आलो. भरतखंडेन देह प्राप्ती हेतो परमभाग्याची संपत्ती. त्यामुळं शेवटच्या क्षणापर्यंत केलेलं नामस्मरण वाया जात नाही. यादी ऐका, तुळशीला घातलेलं पाणी, गाईला चारलेला घास, एखाद्या मंदिराला दिलेली देणगी, नामसप्ताहाला केलेली मदत, वारकऱ्याला केलेलं अन्नदान, पंढरपूरची केलेली वारी, आई बापाची केलेली सेवा आणि कीर्तनात बसून देवाच्या नावानं वाजवलेली टाळी जगात कधी व्हायला गेली नाही. हा आमच्या संप्रदायाचा महिमा आहे. म्हणून ज्याला ज्ञान पाहिजे त्यानं अभ्यास करावा, ज्याला चांगलं आरोग्य पाहिजे त्यानं व्यायाम करावा, ज्याला पैसा पाहिजे त्यानं उद्योगधंदा करावा, पण ज्याला समाधान पाहिजे त्यानं डोळे झाकून परमार्थ केला पाहिजे. सदा नाम घोष करू हरिकथा, तेने सदा चित्ता समाधान, फायदा सर्व सुख ल्यालो, म्हणून शेवट होतो भला. का हो? काहींची सुरुवातही वाईट असते, शेवटही वाईट असतो. काहींचा सुरुवातीचा काळ चांगला राहतो, शेवट वाईट. काहींचा शेवट चांगला तर सुरुवात कठीण, आणि काहींची सुरुवातही चांगली, शेवटही चांगला. अजामेळा, गणिका यांचा शेवट चांगलाच आहे ना. शेवटच्या क्षणाला सुद्धा पण नामस्मरण मुखामध्ये आलं. रोहिदास चांभार आयुष्य चांगलं केलं, पण मरताना राजा भेटायला आला, राजाचं वैभव पाहिलं. शक्यतो सांप्रदायिक माणसाला इतर गोष्टींचा मोह कधी होऊ नये. संप्रदाय त्याग्याचा आहे, संप्रदाय भोग्याचा नाही. हल्ली आता थोडा नाईलाज आहे, यावं जाऊन घमंड निघून जाईल. आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला. आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला. देखत देखत ना तू पण तो हे तैसा झाला. देखत देखत ना तू पण तोही तैसा झाला. उठा उठा जागा पाठी, भय आले मोठे. संत संग धरा तुम्ही हरी भजन करा. 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 लागलास काळ पाटी दात खाय कर करा. लागलास काळ पाटी दात खाय कर करा. लागलास काळ पाटी दात खाय कर करा. लागलास काळ पाटी दात काय कर करा. उठा उठा जागा पाठी, भय आले मोठे. उठा उठा जागा पाठी, भय आले मोठे. पंढरी वाचून तुझा ठाव नाही कोठे. जावं लागतंय की नाही, तो शेवट आहे आपला. त्या रोहिदास महाराजांच्या मनात राजाकडे पाहिलं. राजानं चपल्या काढल्या, जोडा काढला आणि दिवळीमध्ये टिकवला. त्यांच्या मनात आलं, जिंदगी गेली माझी. काय होतंय महाराज, अलीकडे आपण ना क्षणभंगूरच संन्यास घ्यायला लागलो. खरं सांगतो, मला क्षमा करा. माणसं 8-8 दिवसाचा प्रवास करून प्रयागराजला चाललीत. किती दिवसाचा? 8-8 दिवसाचा प्रवास करून प्रयागराजला जातात. जायला 8 दिवस, तिथून चालत जायला 16 तास, डुबकी मारायला 3 मिनिटं, आणि गारव्या डोळ्याची पोरगी हुडकायला 3 दिवस. तिथं जाऊन कुठं भेटल कुठं भेटल कुठं भेटल. आपला संन्यास सुद्धा तात्पुरता झाला, वैराग्य तात्पुरतं झालं, सगळ्या गोष्टी क्षणक झाल्या. रोहिदास महाराज म्हणजे पूर्व आश्रमीचं सांगतो, त्यांच्या मनात आलं, माझं आयुष्य गेलं, पण अशा चपल्या, असा जोडा मला घालायला मिळाला.
काय झालं माहितीये? तरी तपोबळी जन्मधारी, तरी तपोबळी जन्मधारी, तरी तपोबळी जन्मधारी, हे तरी तपोबळी जन्मधारी, वासनेचा संग होय अंतकाळी, वासनेचा रंग होय अंधकारी, तरी तपोबळी जन्मधारी, तरी तपोबळी जन्मधारी. याला म्हणतात मोहानं जन्म मिळणं. शेवट गोड नाही झाला. अजून एक उदाहरण आहे. जड भरत राजा हरणी गर्भा गेला, घाला तो घातला. भल्या भल्यांचा शेवट गोड नाही झाला महाराज, आणि नको त्याचा शेवट गोड झालाय. एकच मोठा दाखला देतो रामायणातला. रावणानं शेवट गोड करून घेतलाय. थोडं वेगळं सांगतो, नेहमीच नाही. रावणानं त्याचा शेवट काय केलाय? गोड केलाय. जाऊ द्या हो, लगेच समजून देतो. देवाच्या हातून मरण येणं शेवट वाईट आहे का गोड आहे? पुतनेनं शेवट गोड करून घेतलाय. मरताना तिला देवाला मांडीवर घेण्याचं सौभाग्य प्राप्त झालं. पुतना मेली. पुतना माहिती आहे ना तुम्हाला? इथं पलीकडच्या सोसायटीत राहते ती पुतना. अशी मेकअप करते महाराज. झगामगान मला बघा, पुतनाच असते ती. पण ती पुतना कृष्णाकडे गेली. मरताना कृष्ण मांडीवर होता तिच्या. म्हणजे शेवट वाईट का गोड? गोड आहे. ऐकावं आपण, सोपं सांगतो. जटायू नावाचा पक्षी मरताना त्याला देवाची मांडी मिळाली. पक्षी होता, पण त्याचा शेवट गोड झाला का वाईट झाला? गोड आहे. हे सगळं कानावरती गेलं रावणाच्या. प्रसंग आहे रामायणातला. प्रभू रामचंद्र, श्रीराम नाव आहे त्यांचं. माझ्याकडे पहा, येऊ द्या कोणी, माझ्याकडे पहा, लक्ष द्या बरं. मागचे मोठ्यानं बोलू नका. पहा माझ्याकडं. प्रभू रामचंद्राचा विवाह सोहळा आहे. रामाचं लग्न आहे ते. कोणाबरोबर झालं? सीतेबरोबर. निरोप माझा कसला घेता, जेथे राघव तेथे सीता. असे ते दोघ जण लक्ष्मीच्या पावलानं नांदायला आली. कोण? सीता मैया. पहिलं पाऊल टाकलं, उंबरातलं माप ओलांडून. तुमच्याकडे असतं का माप ओलांडायचं? भांडी ठेसकळायची. ते सगळं सीतेनं केलं बरं. भांडी ठेसकळून लावली. 2-3 भांडी तर चेपूनच गेली. माप ओलांडलं, नांदायला आली. सासूच्या पाया पडली. पूर्वी सुना सासूच्या पाया पडायच्या, आता सासवा म्हणतात तुझ्या पाया पडते बाई, फक्त माणसात बोल नको. पूर्वी सासूला सून घाबरायच्या, आता सुनाला सासू घाबरते. पूर्वी पोरींना काळजी लागायची, सासू कशी भेटल, सासू कशी भेटल, सासू कशी भेटल, सासू कशी भेटल. आता म्हातारी झुरायला लागली, सुनबाई कशी भेटल, सुनबाई कशी भेटल, वगैरे वगैरे. कौसल्या, सुमित्रा, कैकेयी यांचं दर्शन घेतलं. डोक्यावर पदर होता, कोपराभर बांगड्या होत्या, पायामध्ये पैंजण होतं. सीतामैया नांदायला आल्या, पण 3 दिवस जेवल्या नाहीत. किती दिवस? हे तुम्ही सगळे महाराज मंडळी आहेत बरं, तुमचं पाठ आहे. किती दिवस जेवल्या नाहीत? तुम्ही मोठी माणसं आहात, चांगली चांगली कीर्तन ऐकणारी सांगणारी माणसं आहेत तुम्ही. मला सांगा, तुम्ही रामायण वाचले, 3 दिवस काही खाल्लं नाही, प्यायल्या नाहीत पाणी. आपली बायको जेवत नाही ह्याची काळजी सगळ्यात आधी नवऱ्याला लागते. त्यानं विचारलं, का हो सीतामैया, का जेवत नाही तुम्ही? म्हणे मालक, तुम्हाला नाही सांगायचं तर कोणाला सांगायचं? पाप केलं तुमच्या बापानं आणि भोगावं लागतं मला. दशरथाच्या पोराला राग आला, दशरथाचा होता म्हणून. माझ्या बापाचं माप काढते? काल नांदायला आली माझ्या बापाचं माप काढतेस? खुशाल म्हणते तुमच्या बापानं पाप केलं, काहीतरी वाटायला पाहिजे तुला. सीते, खबरदार, इथून पुढे या अयोध्येच्या राजाला, इंद्राच्या मित्राला, दशरथाला काय म्हणालीस तर माझे पिताश्री आहेत ते. नाही मालक, तशी बोलणार नाही. तुमच्या बापाचं नक्की चुकलंय. मग दरबार भरला. दशरथ गादीवरती होते. लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, श्रुतकीर्ती, मांडवी, उर्मिला, सीतामैया 4 जावा होत्या. एका बाजूला जावा आहेत, एका बाजूला ती पोरं आहेत. प्रभू रामचंद्र समोर आहेत, पाठीमागं दशरथ आहेत, सुमंत प्रधान आहे.
भरलेला दरबार, समोर बसणारे नागरिक, श्रोते, सज्जन, सगळ्याला नमस्कार घातला. दशरथानं म्हणे नमस्कार. प्रजाजनांना नमस्कार. दोन्ही बाजूला बसलेल्या सभातल्या लोकांना नमस्कार. महिलांना नमस्कार. माझ्याकडे लक्ष आहे त्यांना नमस्कार. गंगे आली का, ठके आली का, बकुळी कुठं बसली त्यांनाही नमस्कार. असं हे दशरथाचं सांगतो. काय प्रश्न आहे? दुसऱ्याच्या घरातलं नाही, आपल्या घरातलं आहे. लोकांचं मिटवणं सोपं असतं करत्या कारभाऱ्याला. आपल्या घरातले ऐकत नाहीत. आपल्या पोराचा पहिला नंबर आलेला आपल्याच घरातल्या माणसाला पाहत नाही. सख्या भावानं उसने पैसे मागितले ना तर मेवण्याचं नाव करून देणारे भाव आहेत आज. म्हणे अडचण काय असते ते जेवणार नाही मामांजी. सासरा आहे मी तुझा, मग मी काय करू? अयोध्येचा राजा आहे. हा मग आम्ही दानधर्म करणारी माणसं आहोत. मग मोठी माणसं आहे आम्ही, पण मी काय करू? यज्ञ करतो आम्ही, बर मी काय करू? आमचा यज्ञ यशस्वी होतो कशावरून? म्हणे मुंगूस आलं होतं, यज्ञात लोळलं, अर्ध सोन्याचं झालं, मग मी काय करू? तेव्हापासून आम्ही आमचं पुण्य चांगलं का वाईट, पूर्ण झालं का अपूर्णच राहिलं, यासाठी मुंगसाला म्हणतो मुंगसा मुंगसा तोंड दाखव तुला. बरं हे रामायण मला सांगू नका मामांजी. का? पुढचं सांगा, बरंच लांब जायचंय ना. सीते का जेवत नाही सांग. मामांजी बोलणार नव्हतं. लोकांचं गोरोगोमट मारलं, आंध्या माय बापाचं पोरग मारलं आणि मला जेव म्हणता. पाप केलंय तुम्ही. 35 वर्षानंतर उघडकीला आलंय पाप. तुम्हाला वाटलं काय बसलेले? तुम्ही पाप केलेली कधी बाहेर निघत नाही. गुगलची हिस्ट्री डिलीट करता येते, व्हॉट्सअपचं चॅटिंग डिलीट करता येतं, इंस्टाग्रामच्या स्टोऱ्या डिलीट करता येतात, फेसबुकच्या पोस्ट डिलीट करता येतात. पण ऐकावं आपण, कर्माची हिस्ट्री कधी डिलीट करता येत नाही. जे पेरलं ना ते उगवतं, हे कधी विसरू नका. केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मेले ऐसे की. आमच्या सोलापूर जिल्ह्यात बापू जाधव नावाचा एक शाहीर आहे. म्हणजे आता गेला तो काळात, पण त्याची गाणी फार गोड असायची. पाप करुणी पापी मन हे, सैरा वैरा पळतैर. पाप करुणी पापी मन हे, सैरा वैरा पळतैर. आणि काय काय केलं स भल्या माणसा, देवाला सार कळतैर. वासनेत बरबटलेलं मन, व्यसनाच्या अधीन गेलेलं आपलं तन आणि लबाडीनं कमवलेलं धन काय फायद्याचं आहे? एका माणसानं 2 व्हीलर चोरली, मोटरसायकल विकायला गेला स्वारगेटला. तिथं त्याला गिराईक लागलं, पण ते चोरच होतं. मग दोघांचा व्यवहार चालू झाला. द्यायची का गाडी? द्यायची. पैसे 35,000, कमी जास्त रुपया नाही. चावी द्या. कशाला? ट्रायल घेऊन आलो, लवकर या. मग आजूबाजूच्याने विचारलं, पाटील काय चांगली होती मोटरसायकल, आम्ही आता मागणारच होतो, तुमचा व्यवहार चालला होता, फिसकटला असतं तर आता मागणारच होतो, पण एक विचारू का? म्हणे काय काय भावानं दिली हो? म्हणे ज्या भावानं आणली त्याच भावानं दिली, रुपया सुद्धा आगाव घेतला. याला लबाडीचं धन म्हणतात. पेरलंय ते उगवतं, हे विसरू नका. आने वाला कौन है, जाने वाला कौन है, पाने वाला कौन है, खोने वाला कौन है. देने पे आया तो इतना देता है, छप्पर फाड़ के देता है. मगर लेने पे आया तो इतना लेता है, इस हाथों की चमड़ी भी उतार ले जाता है. देने पे आया तो इतना देता है, दिन में 3-3 कीर्तन भी देता है. मगर लेने पे आया तो इतना लेता है, 2-2 साल लॉकडाउन भी रखता है. कर्म उगवतं. ऐका बरं, माझ्याकडे कान द्या. मी काय करू सीते? लोकांचं मारलं तुमचं खायला लावता मला? खाणार नाही. जाळ होऊ द्या म्हणे तुमच्या बंगल्याचा वाड्याचा, पण खाणार नाही. मग पर्याय काय? वशिष्ठांनी सुवर्ण मध्य काढलाय. शेवट गोड सांगतो रावणाचा. असं करा, श्रावण बाळाच्या ताकदीचा एक ब्राह्मण घरी बोलवा, त्याला जेवायला घाला, त्याचं पोट भरू द्या. तो तृप्त झाला की सीतेला जेवायला परवानगी आहे.
मग गावभर शोधला ब्राह्मण, एकुलता एक सापडला, त्याचं नाव राजा रावण. मग ते दिवसाच आलं, दुपारी 1:30 वाजता आलो मी. या औक्षण केलं. कुणाचं? रावणाचं. त्याला ओवाळलं. कुणाला? रावणाला. बसायला पाठ, टेकायला पाठ, पुढे एक पाठ, पाठीमागे एक पाठ, पाटावर पाठ, त्याच्यावर ताट. मागचा पाठ चांदीचा, पुढचा पाठ चांदीचा, त्याच्यावरचं ताटही चांदीचं, तांब्या चांदीचा, फुलपात्र चांदीचं, वाटी चांदीची, चमचा सुद्धा चांदीचा. चमचा, कधी कधी चांदीचे चमचे राहतात, कधी कधी चमच्यांची चांदी राहते. ताटाला पाणी फिरवलं आणि आता जेवायचंच. पण रावण काय खात नाही. ऐकताय ना? मग प्रश्न केला दशरथानं, का खात नाही रे? महाराज तुम्हाला माहिती नाही काय? घरी आलेल्या पाहुण्याला, ब्राह्मणाला, वारकऱ्याला तसं जेवायला घालायचं नसतं. मग ताटाला दक्षिणा मांडावी लागते. मी हे का सांगतो माहिती आहे ना? मी पण पाहुणा जेवून जाणार आहे. ताटाला दक्षिणा किती पाहिजे? पैसे नको. जगाच्या बापानं, दशरथाच्या पोरानं आणि तुझ्या कपाळावरच्या कुंकवानं लंकेला येतो असा शब्द देऊ दे, बस एवढंच मला पाहिजे. त्यानं म्हणू दे येतो, जेवतो. सीतामाया म्हणाले ह्या होणार नाहीत. का? प्राण जाये पर बचन न जाये, असं होणार नाही. तरी रामाला विचारला, अहो जन्म मरणाचा प्रश्न आहे, उपाशी मरते मी, काय केलं पाहिजे? प्रभू रामचंद्र म्हणाले, हे बघ सीता, जिथं माझी भक्ती नाही ना तिथं मी जात नाही. सीतामाया म्हणाले एवढंच ना, जिथं तुमची भक्ती नाही तिथं तुम्ही जात नाही. याचा अर्थ असा आहे, जिथं तुमची भक्ती आहे तिथं तुम्ही जाता, असाच अर्थ आहे ना महाराज. मग असं करते ना, काय मी भक्ती आहे की नाही? हा, आधी मीच जाते ना लंकेला, मग तरी याल का नाही मला शोधत शोधत शोधत. आणि म्हणून अगोदर सीतामाया लंकेला गेल्या आणि मग पाठीमाग रामाला शोधत 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 जावं लागलं. रावणासारख्या राक्षसाला देवाच्या हातून मरण आलं. शेवट तो भला, शेवट तो भला, शेवट तो भला. माझा बहु गोड झाला, 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 माझा बहु गोड झाला. हे शेवट तो भला, माझा बहु गोड झाला. हे माझा बहु गोड झाला, झाला माझा बहु गोड झाला. हरी शेवट तो भला, माझा बहु गोड झाला. हे माझा बहु गोड झाला. एका मावळ्यानं सांगितलं, छत्रपती तुम्हाला माहित असावं राजे, पन्हाळ्याच्या पायथ्याला नेबापूर नावाचं गाव आहे. तिथं शिवा काशीद नावाचा एक न्हाव्याचा पोरगा राहतो. तुमच्यासारखा दिसतो बरं, तुमच्यासारखाच वागतो बरं, दाढी सुद्धा तुमच्यासारखी ठेवतो, चंद्रकोर सुद्धा तुमच्यासारखी लावतो, महाराज कपडे सुद्धा तुमच्यासारखे घालतो, आवाज तर तुमचा हुबेहूब काढतो, नक्कल तुमची हुबेहूब करतो. महाराज मला भेटला होता म्हणे, विचारलं होतं त्याला काय पाहिजे, म्हणला होता एकदा छत्रपतींना भेटायचंय, बोलावं का त्याला? अरे बोलवा ना, तसाही शेवट कसा होईल माहीत नाही, घ्या बोलावून त्याला. फरमान धाडलं. शिवा काशीद आज ते कदम येता झाला. तंबूमध्ये शिवा काशीदानं प्रवेश केला. पाहिलं छत्रपती शिवाजी महाराज पाहत राहिले. शिवा जणू आमचंच रूप आरशामध्ये हुबेहूब पाहावं, आमचंच प्रतिबिंब पाहावं, तसा हुबेहूब राज अगदी तुमच्यासारखा दिसतो नव. हा शिवा. राज मग द्या की तुमचा जिरेटोप. छत्रपतींनी डोक्यावरचा जिरेटोप काढला. ऐकावं आपण. शिवा काशीदाच्या डोक्यावर घातला. तरुणाबाण शिवा काशीद होता. लग्नाला 2 वर्ष झाली होती. तरुण पत्नी घरी होती. त्याच्या नावाचं आडवं कुंकू लावत होती. ऐकावं आपण. शिवा काशीद पापणी झाकून उघडावी एवढ्या गतीत तंबूमध्ये गेला आणि बाहेर आला. राज
सांगा कसा दिसतो. शिवा, आमचं प्रतिबिंब पाहावं असा हुबेहूब म्हणजे राज तो सिद्धी जोहर बी आमासनी वळखायचा नाही ना. तसं छत्रपती शिवाजी महाराज 2 पावलं मागे झाले. शिवा, तुला कसं कळलं रे आम्ही तुला सिद्धीच्या भेटीला पाठवणार आहे ते. तसा शिवा काशीत 2 पावलं पुढे आला. छत्रपतींना वाकून मुजरा केला. मुजरा घ्या राज, या गरीबाचा मुजरा असू द्या. आणि राज, तुमच्या काळजाचं ठोक बी सांगून जातात आमासनी तुम्हासनी काय म्हणायचं. छत्रपती शिवाजी महाराजांनी गच्च मिठी मारली. महाराजांच्या डोळ्यातून 2 अश्रू बाहेर पडले. ती शाबासकीची थाप जगातल्या कुठल्याच मावळ्याला भेटली नाही. तीच शाबासकीची थाप शिवाकाशीदाला मोठं करून गेली. शिवाकाशीत सिद्धीच्या भेटीला गेला. सिद्धी जोहर पाहतच होता. छत्रपती शिवाजी महाराजांना एक सवय होती, पालखीच्या उजव्या बाजूने उतरत होते. शिवाकाशीदानं नेमकी ती चूक केली. तो डाव्या बाजूने उतरला. संशय बळावला. अफजल खानाचा मुलगा फाजल खान, त्याचे डोळे विस्पारले गेले. ये शिवा नहीं हो सकता. हातातली तलवार घेतली, जिरेटो उडवला. तू सिवा है? हाँ मैं है हो सिवा. तू सिवा नहीं हो सकता. अगर तू शिवाजी है तो तेरे माथे पे खून चाहिए. मी होतो तिथं आब्बाजांच्या वधाच्या वेळेला कृष्णाजी भास्करचा दानपट्टा तलवार तुमच्या कपाळावरती लागली होती. ती खून तुमच्या कपाळावर दिसत नाही. बोल कौन है तू? अरे मैं है हो शिवाजी. बोल कौन है तू? मैं है हो शिवाजी. बोल कौन है तू? मैं है हो शिवाजी. खबरदार, कोण है तू? मैं है हो शिवाजी. अरे जन्माला येताना शिवा न्हावी म्हणून जन्माला आलो असलो, मरताना छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मरतो. हे तरी भाग्य काही कमी आहे का? 1 घाव, 2 घाव, 3 घाव तलवारींचे सपासप वार झाले. शिवाकाशीत मातीवर कोसळला. त्याच्या नाकातल्या हवेनं श्वासानं माती भुर्र दिशी उडाली. शिवाकाशीदनं मातीला निरोप पाठवला. सांग माझ्या राजाला, हा मावळा मातीत नाही मेला, हा मावळा मातीसाठी मेला. शेवट तो भला, शेवट तो भला, शेवट तो भला, शेवट तो भला. माझा बहू गोड झाला, माझा बहू गोड झाला, बहू गोड झाला, माझा बहू गोड झाला, माझा बहू गोड झाला, माझा बहू माझी विनंती आहे, छत्रपतींचं स्वराज्य आहे. एकाच जातीचे शिवाजी महाराज नाहीत. छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आपण नसतो. धर्मवीर संभाजी महाराज नसते तर आपण नसतो. माझी विनंती आहे, मला वाटतं अलीकडच्या काळामध्ये हिंदी चित्रपट भरपूर येतात, मराठी चित्रपट भरपूर येतात. नको नको ते सिनेमे पाहण्यापेक्षा या आठवड्यात, 2 आठवड्यात, महिन्यात वेळ काढा आणि एकदा नुकताच प्रदर्शित झालेला छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित असणारा छावा चित्रपट जरूर पहा. तुम्हाला कळून चुकल छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान किती मोठं आहे. ज्या डोळ्यानं हे स्वराज्य पाहिलं, ज्या डोळ्यानं आबासाहेबाला पाहिलं, ज्या डोळ्यानं आऊसाहेबाला पाहिलं, ज्या डोळ्यानं भगवा ध्वज पाहिला, ज्या डोळ्यानं हे हिंदवी स्वराज्य पाहिलं, ते डोळे झुकत नव्हते, ते डोळे नमत नव्हते, ते डोळे थांबत नव्हते. सांगितलं सेवकाने, जहापना उसकी नजर झुक नहीं रही है. नजर, हा नजर, त्याचे डोळे खाली येत नाही. डोळे, हा उसकी आंखें. औरंगजेब फक्त एकच शब्द बोलला, आंखें. हापशांनी लाल सळ्या केल्या आणि लालबुंद सळ्या डोळ्यामध्ये खुपसून टाकल्या. पण एका सुद्धा गनिमाला दया नाही आली. ज्या जिभेनं जगदंब 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 म्हटलं गेलं, साईबाईंनी म्हणावं, तुमचे डोळे फार सुंदर आहेत. हा, स्वराज्यामुळे सुंदर आहेत. ज्या जिभेनं जगदंब जगदंब म्हटलं गेलं, ती जीभ छाटली गेली. एवढं दुर्दैवी बलिदान माझ्या धर्मवीर संभाजीराजाचं आहे. त्यांच्यामुळे आपण आहोत. शेवट तो भला. मातीसाठी जगा, धर्मासाठी जगा, देवासाठी जगा, पाहुण्या रावळ्यासाठी जगा. विनंती आहे माझी तुम्हाला,
जी माणसं आपली माणसं मोठी करू शकत नाहीत ना, ती माणसं समाज कधी मोठी करू शकत नाही. तुकोबा, मग आम्हाला सांगा ना, आमचा शेवट गोड होण्याकरता आम्ही काय केलं पाहिजे? तुम्ही काय करण्यापेक्षा मी तुम्हाला सांगण्यापेक्षा माझा अनुभव सांगतो. कोणता अनुभव? अभंगाचं ध्रुव. आलो निजाचा माहेरा आलो निजाचा माहेरा आलो निजाचा चौथा शब्द वाणी म्हणजे परा पश्यंती मध्यमा वैकरी. तुका म्हणे वाणी, तुका म्हणे वाणी. अरे हे कशाला आणले तेवढे मोठे गायक? मला येतंय वय, मी गेल्यावर म्हणणार आहेत. गेली आता घेऊ दनी, तेव्हा आपला शेवट कसा गोड होईल याच्याकडे लक्ष द्या. नेहमी नामस्मरण करा. आपल्याला तर देव आवडतोच, देवाला आपण आवडलो पाहिजे. आपल्याला जग आवडतं, जगाला आपण आवडतो. लक्षात राहावं आपल्या बसणाऱ्यांच्या. एवढं चांगलं वागा की शेवटाची सोय करा. सामान्य सल्ला देतो, थांबतो. ज्या दिवशी तुमचं वय झालेलं असेल, तुमचे 90 पार झालेले असेल, त्या दिवशी तुम्हाला बसणं उठणं होत नाही, डोळ्याला दिसत नाही, तेव्हा गावातलं एखादं पोरगं आलं पाहिजे, म्हणलं पाहिजे, तात्या ओळखलत का? नाही ओळखलं. कळलंय मला तुम्ही आजारी आहे, आता पिकलं पान गळून जाईल, कशाला आला? अमुक अमक्याचा पोरगा आहे मी. बरं मग तुमच्यामुळं मी डॉक्टर झालो. काय सांगतो राजा? तुम्ही नव्हती का माझी 12वी झाली तेव्हा माझी फी भरली? काय सांगतो? तुमच्या ध्यानात नाही, पण तुमच्यामुळं माझा प्रपंच सोन्याचा झाला. काळजी करू नका. बरं, आमचं आयुष्य तुम्हाला लागल, काय लागलं तर मला फोन करा. लेखा म्हातारपणात एखादं बिस्किटचं पुडा घेऊन येणारं पोरगं तयार करा. अशी एखादी अवलाद तयार करून ठेवा. म्हातारपणात तुम्हाला केळी घेऊन येईल, सफरचंद घेऊन येईल, सगळेच पेड्याचे पुढे घेऊन तयार आहेत. कधी मरतं म्हातारण, कधी पेढे वाटतं. एखादी पोरगी तयार करून ठेवा. एखादं पोरगं तुमचं पाहिजे. माय काय नाही, कुटुंब वगैरे सगळेच त्याच्यावर प्रेम करतात. एखादं लेकरू असं जपलं पाहिजे, त्याला पोरगा म्हटलं पाहिजे. आणि म्हातारपणात जातीचं नसू द्या, रक्ताचं नसू द्या, पण तुम्हाला जपायला आलं पाहिजे. बस शेवट तुम्हाला असा एखादा पोरगा तयार करून ठेवा. हेच पुण्याचं काम भाऊंनी केलेलं आहे. आयुष्यभर माणसं जोडली. बैलगाडा शर्यतीचा नाद होता, बैलगाडा मालक होते. माझे स्वतःचेच बैलगाड्यावरचे व्हिडिओ आता भरपूर व्हायरल आहेत महाराष्ट्रात सध्या. त्याला मिलियनमध्ये व्ह्यूज आहेत. खरं सांगतो माझ्या दादानो, बैलगाडा मालकांमुळं हिंदू संस्कृती टिकून आहे. बैलगाडा मालकांमुळं हिंदू धर्म टिकला आहे. बैलगाडा मालकांमुळं शर्यतीचा नाद असणाऱ्या तरुण पोरांमुळं पोरींमुळं शंभू महादेवाचा कैलासाचा नंदी आपला हा जिवंत आहे. हे कधी विसरू नका. या पोरांचे हिंदू धर्मावर प्रचंड मोठे उपकार आहेत. त्यामुळं बैलगाडा शर्यतीचा नाद असणाऱ्या पोरांना पोरींना उलट प्रोत्साहन द्या, चांगलं म्हणा. ऐका बरं, आपण नेहमी ऐकतो बैल आभाळाची कृपा, बैल धरतीचा जप, काळ्या मातीची पुण्याई, बैल फळलेले तप.
बैल कैलासाचा नंदी शिवशंभूची हो भक्ती कुणब्याची जाय हो तो महादेवाची हो भक्ती. बस अशी भक्ती भावांमध्ये होती. त्यांचा संपूर्ण परिवार आदरणीय मंगेश दादा, आदरणीय मनीषाताई, आदरणीय योगिताताई, तीनही बहिणी अरुणाताई, सविताताई, मंगलताई, एक भाऊ आहे सुरेश दादा, त्यांचा सुपुत्र राहुल दादा, त्यांची कन्या अन्वी आहे, आदरणीय आमचे मंगेशराव, त्यांचे 2 सुपुत्र, मला वाटतं एक कन्या आहे कार्तिकी आणि संग्राम. असा हा संपूर्ण परिवार आहे. तसा मी एक पाट्या आहे, एकदा वाचलं की लक्षात राहतं. मग अशी सांगून गेलो. ते सगळे माझ्या घरातले आहेत. शंकर दादा पुढे बसलेत. दुधाळी परिवार माझा आहे. पलीकडे महाराज उभे आहेत, बाजीराव महाराज आहेत. माझी आत्याच समोर बसली. खरं तर ती माझी माय आहे, माझी मावशी आहे, माझ्या बायकोची ती आत्या आहे. पण आता ती आत्या म्हणते शेवटी घरच्यांना प्राधान्य द्यावं लागतं बाबा, ज्याचं झालंय त्याला माहिती. फार कठीण असतो संसार तेव्हा वगैरे वगैरे. सगळेच माझे पाहुणे रावळे, सगळ्यांना शेवटी तिचं माहेर आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, माझ्या आजीचं माहेर भुजबळांच्यातलं आहे. माझी सुरुवात परमार्थाची भुजबळ परिवारापासून आहे. तळेगाव डमडेरे हे माझ्या आजीचं माहेर आहे. कारभारी नगर, कारभारी बुवा हे माझ्या आजीचे भाऊ होते. आज आम्ही जे काय आहोत ना ते आमच्या आजीमुळे आहोत. माझी आजी महिना वारकरी होती. अनुसयाबाई नाव तिचं, तुम्ही ओळखता. महिना वारकरी, तिचे सुपुत्र बाबा तात्याबा बोराटे महिना वारकरी. त्या महिना वारकऱ्याचा पोरगा म्हणजे सागर महाराज बोराटे आहे. त्यामुळे अशी आमची ही 3 पिढ्याची परंपरा आहे. झालंय कीर्तन. हे चित्रीकरण ज्यांनी केले, ओम साई क्रिएशन, साऊंड सिस्टमवाले रामदास दादा, त्यांचा संपूर्ण परिवार, सचिन दादा शिंदेंनी मला फोन केला, युवराज दादा आहेत, साखरचंद महाराज, यांच्या सर्वांच्या वतीनं एक आवाहन आहे. आरणमध्ये विठ्ठल भाऊंनी 1 लाख रुपये देऊ करून भक्त निवासाला मदत केली. तुम्ही सुद्धा सर्वांनी सरळ हातानं मदत करा. हा संदेश देतो, थांबतो. खरं तर आज येणं जरा कठीणच होतं. मी तसं सांगितलं होतं की मी 11:30ला थांबणार आहे. अचानकपणानं म्हणजे पालकमंत्री आमच्या भागाचे आदरणीय ग्रामविकास मंत्री जयकुमार भाऊ गोरे यांचा अचानक फोन आला, उद्या आम्हाला तुमच्या कृष्ण मंदिरावरती यायचं आहे, आम्ही येतोय. आणि त्यामुळं आमची जरा थोडी तारांबळ झाली. त्यांनी टाईम दिला. त्यांचं चॉपर 3:30 उतरणार आहे. ते नंतर 3:40 येणार आहेत आणि 50 मिनिटांनी तर हलून जाणार आहेत. असं 10 मिनिटाचं आहे. आता मला कळत नव्हतं कीर्तनाला यावं का थांबून राहावं. पण भुजबळ या आडनावामुळं आलो, हे लक्षात राहू द्या. माझ्या आजीमुळं आलो, तुमच्या सर्वांमुळं आलो. भेटून आनंद वाटला. अभंगात प्रवेशही केला. वडीलही सांगितले, बापही सांगितला. सगळ्या चोळ्यात अश्रूही होते. अभंगही सोडवला. शेवट कसा गोड करायचा हेही सांगितलं. आता फक्त एकच सांगतो, विठोबा रुक्मय होईल, ज्ञानेश्वर महाराजांचं भजन होईल, मी निघून जाईल, पण कुणीही जागा सोडायची नाही. भैरवी होईल. इतक्या गोड आवाजाचे सागर महाराज आहेत आणि भागवत दादा आहेत. यांच्याकडनं भैरवी ऐका, हे महाराज लोक आहेत सगळे, आणि मगच जागा सोडायची. हा दिवस पुन्हा पुन्हा येत नाही. आजचा दिवस गेला की पुन्हा नाही. तेव्हा कुणीही जागा सोडू नका, ही नम्र विनंती. विठोबा रखुमाई, विठोबा